नमस्कार मित्रांनो, सध्या जी जालन्यात पाणी टंचाई आहे, 6 दिवसाआड पाणी येत आहे. त्याच्यासाठी अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नाने जालन्यात घाणेवाडी येथे 70 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प येत आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. भाऊ, हे पूर्ण प्रकल्प कसं राहणार, याच्यामुळे काय जालन्याकरांना फायदा होणार, याच्याबद्दल काय सांगणार? मुळामध्ये 100 कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्प जालन्यासाठी मंजूर करून घेतला. जालना महानगरपालिका ही राज्यातली पहिली महानगरपालिका आहे की अशा प्रकारचा प्रकल्प मंजूर करून घेणारी. आणि यासाठी मला माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा, माननीय गडकरी साहेब यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं. मुळामध्ये 15 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. मेडाकून सर्व आम्ही पूर्ण टेक्निकली वगैरे सर्व मान्य केलं. आता याच्यामध्ये आम्हाला 1 कोटी रुपये दर महिन्याला 10 लक्ष मीटर पाणी घ्यायला 1 कोटी रुपये खर्च व्हायचा. आता महिन्याला 3 कोटी खर्च होईल. त्यामुळं विकास कामं काहीच झालं नसतं रोज पाणी द्यायचं म्हणल्यानंतर. त्यामुळं आम्ही आता हा 15 मेगावॅटचा प्रकल्प मंजूर करून घेतला. त्यामुळं 4 कोटी रुपये महिन्याला यातून वीज आमची वाचेल. आता 5 कोटी रुपये महिन्याला बिल लागणार आहे, तर 4 कोटी रुपये बिल आमचं वाचेल आणि त्यामुळं महानगरपालिका सक्षम होईल. हे जे शिल्लक राहिलेले पैसे कशामध्ये वापरण्यात येतील? नाही, शिल्लक राहणार. 100 कोटीचा प्रकल्प आहे. आता 50 कोटी भेटले, पुढच्या कालखंडात 50 कोटी भेटतील. नाही, जे महिन्यावारी जे महापालिकेचे उरणार आहे ते कशावर खर्च करणार? स्वच्छतेवर खर्च करू, रस्त्यावरती खर्च करू, पाण्यावरती खर्च करू, शहरातल्या नागरिकांच्या गरजावरती जो पैसा खर्च होईल. जालन्याकरांना कधीपासून दर दिवशी पाणी याचं आपण जसं सांगितलं होतं इलेक्शन काळामध्ये, तर हे त्याच्यासाठीच पुढे गेलेलं पाऊल, पण कधीपासून त्यांनी अपेक्षा करावी? मी दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीच्या नंतर रोज पाणी द्यायला सुरुवात होईल, अशा प्रकारचं नियोजन मी केलेलं आहे. दिवाळीच्या आसपास जालन्याकरांना पाणी दररोज भेटू शकतं. आज जे घाणेवाडी येतं 70 एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प येत आहे, त्याच्यामुळे कुठून कुठं 4 कोटी हे आज महापालिकेचे वाचणार आहे. आणि ते जे उरलेला शिल्लक राहिलेला पैसा आहे तो स्वच्छता किंवा अनेक विकास कामांवर खर्च केला जाण्याचं अर्जुनराव खोतकर यांनी सांगितलं. धन्यवाद.